जेव्हा राजमाता जिजाऊ यांच्या पोटात बाळ शुभा होते तेव्हा ते शिवनेरी किल्ल्यावर आले. कारण त्या शिवनेरी किल्ल्यावरून बौद्ध भिक्षुक बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करीत असत आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर चौफेर बुद्ध लेणे आहेत. शिवरायांवर बुद्धांच्या विचाराचा प्रभाव व्हावा म्हणून ते शिवनेरी किल्ल्यावर आले आणि शिवरायांचा जन्म हा 8 एप्रिल 1627 रोजी झालेला आहे. हे इतिहासाचार्य अनंत दारवटकर यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध करून दाखविले आहे. आजपर्यंत आपण शिवरायांची जयंती ही 19 फेब्रुवारी साजरी करत आलो. मोठा डीजे लावून मोठमोठे कार्यक्रम घेऊन आपण 19 फेब्रुवारी ही जल्लोषात शिवरायांची जयंती साजरी करतो. परंतु ती शिवरायांची जयंती नसून ती RSSच्या गोवळकरांची जयंती आहे आणि शिवरायांची खरी जयंती ही 8 एप्रिल 1627 आहे. हे दारवटकरांनी सिद्ध करून दाखवले. त्या हिंदू शब्दाच्या मध्ये रेग मारा आणि तुम्हाला लक्षात येईल त्या शब्दाची फोड काय होती. ही वर अनुस्वार आहे हिंद, पुढे दू, ही दू म्हणजे काय हीन, हे दुसरे, दू म्हणजे दुसरे, हे दुसरे सगळे हीन दर्जाचे लोक आहेत. अरे काय हिंदू धर्माचे नाव पण. छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिराव फुलेंचा. आपण सपोर्ट करायचा आहे, मोठं होण्यासाठी प्रोत्साहन करायचं आहे. सर्व लहान मुलांना मी शांत बसण्याची विनंती करते. प्रथमतः आपण सर्वजण येथे उपस्थित राहिलात याबद्दल आपणा सर्वांचे मी प्रियनपते सहर्ष स्वागत करते. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, बुद्धांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक, बुद्धांच्या विचारानुसार समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, महिला व बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले व मनुस्मृतीच्या 5000 वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महापुरुषांना मी प्रियनपते विनम्र असं अभिवादन करते. व आपण सर्वजण या कार्यक्रमास आलात. खरं तर या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन शिवछत्र फाउंडेशनने केलं आहे. खरं तर शिवछत्र फाउंडेशनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण सर्वजण महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त येथे उपस्थित आहात. खरं तर महापुरुषांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. बरोबर ना सर? आपण गुलाम होतो. आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, ताठ मानेने बोलण्याचा अधिकार नव्हता. खरं तर हे अधिकार आपल्याला महापुरुषांनी दिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहेत. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांमुळेच आपण आज स्वाभिमानाने जगत आहोत. म्हणून सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. देणार ना? देणार ना घोषणा? आवाज जोरात आला पाहिजे. येस. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज काही येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिराव फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. फार छान, फार छान आवाज आला. आपल्या सर्व
सर्वांचं मी कौतुक करते. आणि आज आपले मार्गदर्शक म्हणजेच अनंत दारवटकर सर येथे उपस्थित आहेत. खरं तर यांच्यासाठीही टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर आपल्या समोर जी हस्ती बसलेली आहे हे फार ग्रेट व्यक्तिमत्व आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी जन्मतारीख शोधून काढली आहे. त्यांचा फार मोठा अभ्यास आहे. त्यांनी अनेक महापुरुषांवरती संशोधन करून त्यांचा खरा इतिहास जगासमोर मांडला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मी आपणा सर्वांना थोडक्यात सांगणार आहे. तो म्हणजे या लहान मुलांना माझा प्रश्न असेल, छत्रपती शिवरायांचा जन्म झाला हे कुठे झाला, कोण सांगेल बरं? शिवनेरी किल्ल्यावर. येस, त्या मुलीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिवरायांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांचे वडील म्हणजेच शहाजीराजे भोसले यांचा जन्म जगप्रसिद्ध बुद्ध लेणी असलेल्या वेरूळ येथे झालेला आहे. साहजिकच आहे की त्यांच्यावर बुद्धांच्या विचाराचे अर्थात समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायाची शिकवण होती. जेव्हा राजमाता जिजाऊ यांच्या पोटात बाळ शुभा होते तेव्हा ते शिवनेरी किल्ल्यावर आले. कारण त्या शिवनेरी किल्ल्यावरून बौद्ध भिक्षुक बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करीत असत आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर चौफेर बुद्ध लेणी आहेत. शिवरायांवर बुद्धांच्या विचाराचा प्रभाव व्हावा म्हणून ते शिवनेरी किल्ल्यावर आले. आणि शिवरायांचा जन्म हा 8 एप्रिल 1627 रोजी झालेला आहे. हे इतिहासाचार्य अनंत दारवटकर यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध करून दाखविला आहे. आजपर्यंत आपण शिवरायांची जयंती ही 19 फेब्रुवारी साजरी करत आलो. मोठा डीजे लावून मोठमोठे कार्यक्रम घेऊन आपण 19 फेब्रुवारी ही जल्लोषात शिवरायांची जयंती साजरी करतो. परंतु ती शिवरायांची जयंती नसून ती RSSच्या गोवळकरांची जयंती आहे. आणि शिवरायांची खरी जयंती ही 8 एप्रिल 1627 आहे. हे दारवटकरांनी सिद्ध करून दाखविले. खरं तर त्यांच्या या महान कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जसं ताईने सांगितलं की शिवरायांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. तेथूनच 50 मीटर अंतरावर एक मस्जिद आहे. आपण जर शिवनेरी किल्ल्यावर गेल्यास आपल्याला ती मस्जिद दिसेल. खरं तर त्या मस्जिदीखाली एक विशाल बुद्ध विहार आहे. परंतु त्या बुद्ध विहाराचा वापर आज पाणी साठविण्यासाठी केला जातो, हौद म्हणून केला जातो. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी अशाच आपल्या बालसोंगडी मावळ्यांना एकत्रित करून तोरणा किल्ला जिंकला व रयतेच्या स्वराज्याचे तोरण बांधले. हा इतिहास आहे. हा तुम्हा आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 6 जून 1674 ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला. खरं तर त्यांच्या राज्याभिषेकाला पुण्यातील मनुवादी ब्राह्मण क्षुद्र आहे म्हणून त्यांचा राज्याभिषेक करीत नव्हते. तेव्हा शिवरायांचे काही सहकारी ते काशीला गेले आणि त्यांनी काशीच्या गागा भट्टाला छत्रपती शिवाजी महाराज आणि तथागत गौतम बुद्ध यांचं नातं समजून सांगितलं. तथागत गौतम बुद्ध म्हणजेच सिद्धार्थ गौतम. त्यांचे वडील शुद्धोदन होते. ते शाक्य कुळिंग वंशाचे अधिपती म्हणजेच शेतकरी कुणबी राजा होते. आणि त्यांचा पुत्र सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपला सुखी संसार सोडून रानावनांचा मार्ग धरला आणि अत्तदीप भव हा महान संदेश दिला. तुम्हीच आमचे गुरु, तुम्ही स्वतःचे गुरु होऊ शकता. तुम्हाला तथाकथित गुरु करण्याची गरज नाही आणि कोणाच्या शरण अथवा पाया
ही गरज नाही, असा संदेश तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेला आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता. जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता आणि अष्टांग मार्गाने दुःख नष्ट होते हेही सांगणारा पहिला बुद्ध होता. आणि जगातील दुःख नष्ट करून सुख मिळवून देणाराही पहिला बुद्ध होता. पहिला बुद्ध होता. आणि म्हणूनच लोक त्यांना सुख करता दुःख हरता असे म्हणत. जेव्हा हे नातं गागा भट्टाला समजलं, तथागत गौतम बुद्ध यांचे वडील जर राजा होऊ शकतात तर छत्रपती शिवाजी महाराज देखील राजा होऊ शकतात. यामुळे गागा भट्ट रायगडावर येण्यास तयार झाला. परंतु मनुवादी पुण्यातील ब्राह्मणांनी गागा भट्टाला फूस भरली आणि आपली काही लोक शिवरायांच्या मंत्रिमंडळात घुसविली आणि 6 जून 1674 ला गागा भट्टाने शिवरायांचा राज्याभिषेक आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने केला. आपल्या महान कर्तृत्वान मुलाचा अपमान राजमाता जिजाऊ यांना सहन झाला नाही, म्हणून त्या 17 जून 1674 ला मृत्यू पावल्या. पुढे शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक देखील केलेला आहे. तो म्हणजेच 24 सप्टेंबर 1674 ला बुद्ध म्हणजेच शाक्त पद्धतीने निश्चलगिरी गोसावीद्वारा त्यांनी आपला दुसरा राज्याभिषेक केला. संभाजी महाराज यांनी देखील आपला राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 ला शाक्त म्हणजेच बुद्ध पद्धतीने केलेला आहे. हा इतिहास आहे, हा तुम्हा आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. महात्मा फुले यांनी शिवरायांना आदर्श मानलं आणि 24 सप्टेंबर 1873 ला विषमतावादी धर्मत्याग करून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हा इतिहास आहे, हा तुम्हा आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. खरं तर माझ्या माता भगिनी येथे उपस्थित आहेत, म्हणून त्यांना मला सांगायचंय, ज्या स्त्रीचं चूल आणि मूल या पलीकडे मनुवादी व्यवस्थेने अस्तित्व नाकारलं होतं, तर त्याच महिलेच्या हातात कलम ही सावित्रीबाई फुले यांनी दिली आणि त्याच महिलेला हक्क व अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहेत. म्हणून मला म्हणावेसे वाटते, अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला. ए बाळा शांत बस रे जरा. भीम जी ने हमें बलवान बना डाला, हटा न पाए वो चट्टान बना डाला. भीम जी ने हमें बलवान बना डाला, हटा न पाए वो चट्टान बना डाला. अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो. जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें राष्ट्रपति और प्रधानमंत्री बना डाला. खरं तर महिला जर गर्भवती असेल तर तिला पूर्ण पगारी रजा मिळावी, बापाच्या इस्टेटीत समान हक्क व अधिकार मिळावा. खरं तर ही देणगी कोण्या 1500 रुपये देणाऱ्या देवाभाऊची नसून ही देणगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. म्हणून माझ्या माता भगिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार मानले पाहिजे. परंतु दुर्दैवाची गोष्ट तर ही वाटते सर, आजकालच्या माता भगिनींना जय भीम म्हणायला पण लाज वाटते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घोषणा द्यायला पण लाज वाटते. खरं तर आज आपण जे काही आहोत ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहोत. आज आपण डॉक्टर होऊ शकतो, अधिकारी होऊ शकतो, IAS होऊ शकतो, मोठमोठ्या पदी जाऊ शकतो.
पंतप्रधान होऊ शकतो, राष्ट्रपती होऊ शकतो. खरं तर ही देणगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची आहे, त्यांच्या त्यागाची आहे. याची जाण आपण सर्वांनी ठेवायलाच हवी. म्हणून आजचा जो हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले कौतुकच आहे. परंतु नुसतं कार्यक्रम ऐकून जायचा नाहीये, तर महापुरुषांचे विचार सोबत घेऊन जायचे आहेत. आणि आज आपण संकल्प करायचा आहे की येथून पुढे मी महापुरुषांचं पुस्तक वाचेन, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेन आणि महापुरुषांचे विचार पुढे नेत प्रगती करेल. याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा आणि संकल्प करूयात की आपण भारत देशाला प्रगल्भ बनवूयात. खरं तर फार दुर्दैवाची गोष्ट आहे, ज्या घरात आईला देवाचं व्यसन असतं आणि बापाला दारूचं व्यसन असतं, ते घर कधीच पुढे जाऊ शकत नाही. म्हणून महिलांनी आज ठरवायचंय, आपल्याला पुढे जायचं आहे. जेव्हा एखादं घर पुढे जातं तेव्हाच हा देश पुढे जाऊ शकतो. म्हणून माझ्या माता भगिनींना सांगायचंय, तुम्हाला भिडेवाडा तर माहितीच असेल, माहिती ना भिडेवाडा कुठे आहे बरं? शनिवार पेठेत. हो, दगडूशेठ गणपतीच्या मंदिरासमोर भिडेवाडा आहे. खरं तर ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे की आज भिडेवाड्याची ओळख करून देताना असं म्हणावं लागतं की दगडूशेठ गणपतीच्या मंदिरासमोर हा भिडेवाडा आहे. खरं तर भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे, परंतु त्या समोर बांधलेलं दगडूशेठ गणपतीचं मंदिर हे तुम्हा आम्हाला गुलाम बनविण्याचं जाळं आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की भिडेवाडा खुणवतोय, अहो भिडेवाडा खुणवतोय. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते, दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. गाजलेल्या होत्या ओळी पण त्यावरी सवाल साठ होते, सवाल साठ होते. अहो पाहुणे दुरावस्था भिडेवाड्याची, पाहुणे दुरावस्था भिडेवाड्याची, तेव्हा संतापाची लाट होते आणि स्त्री शिक्षणाची येथूनच ग एक एक गाठ होते, एक एक गाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. तुम्हाला प्रश्न पडत असेल की महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारीलाच का शाळा सुरू केली? या पाठीमागचं एक ऐतिहासिक कारण आहे, ते म्हणजेच त्यांनी 1 जानेवारी 1818च्या म्हणजेच भीमा कोरेगाव योद्ध्यांना मानवंदना म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. म्हणून पुढे मला म्हणावेसे वाटते की पावलोपावली त्यांच्या, अहो पावलोपावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते, पावलोपावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. डबक्यात साचलेल्या पाण्याचे, डबक्यात साचलेल्या पाण्याचे वाहणारे पाट होते, वाहणारे पाट होते. विरोधाच्या अंधारातून मग एक प्रकाशमय वाट होते आणि खांद्याला खांदा लावणी आज मान समाजात ताट होते, मान समाजात ताट होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाट होते. खरं तर आपला जास्त वेळ मी घेणार नाहीये, आपला पुढचा देखील कार्यक्रम आहे, परंतु जाता जाता मला एवढंच सांगायचंय, आजकल का जो युवा है ना सर, आजकल का युवा इतना वीर है कि जो मंदिर मस्जिद के लिए खून तक बहा सकता है, लेकिन कायर इतना है कि जो रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता. अरे एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं. आज गांव और
शहर की बेटियां अपना नाम खेल के माध्यम से रोशन करने के लिए अखबारों में आना चाहती है, लेकिन सुनने में आती है उनकी सिसकियां। अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जिस देश में मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है, नमन किया जाता है, और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है। क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं? इसी बात पर मुझे अण्णा भाऊ साठे की वह काव्य पंक्तियां याद आती है। ते म्हणतात, ही न्याय व्यवस्था काही कांची रखील झाली, ही न्याय व्यवस्था काही कांची रखील झाली, ही संसद ही हिजाड्यांची हवेली झाली, हिजाड्यांची हवेली झाली। मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण येथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीण झाली, भ्रष्टतेने रंगीण झाली। खरं तर आपण सर्वजण येथे उपस्थित राहिलात आणि माझं मनोगत ऐकलं, याबद्दल आपणा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। व त्याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ते आमचे ॲडव्होकेट इंगळे सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। त्यांनी देखील सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। मी आपला जास्त काही वेळ घेणार नाही, कारण आपल्याला दारवटकर सर यांचं देखील मनोगत ऐकायचं आहे। तर फार मोठे तज्ञ ते आहेत, संशोधनकार आहेत। खरं तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। आपण सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार घोषणा द्यायच्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, सावित्रीबाई फुलेंचा जय, राजमाता जिजाऊंचा जय, महात्मा फुलेंचा जय, माता रमाईचा जय, अण्णाभाऊ साठ्यांचा जय। असाच जोश आपला कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत असायलाच हवा। आपणा सर्वांना माझा धन्यवाद। जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय। आहेत जे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे। तर मी या ठिकाणी अधिक न बोलता, कारण या कार्यक्रमाला अत्यंत ज्येष्ठ आदरणीय इतिहासाचार्य आदरणीय दारवटकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे देखील महत्त्वाचे विचार आपल्या सगळ्यांना ऐकायचे आहेत। बहुजन समाज पार्टीचे कोषाध्यक्ष जिल्ह्याचे परशुरामजी आरोणे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सन्माननीय गणेशजी खंदारे, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते बहुजन समाज पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिल इंगळे, त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय इस्माईल शेख साहेब, त्याचबरोबर आपल्या पुढे ज्यांनी विचार व्यक्त केले त्या व्याख्यात्या नाप्ते मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व पदाधिकारी। आज बाबासाहेबांची जयंती, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती या ठिकाणी आपण साजरी करतो। मी गेल्या 30 ते 40 वर्षापासून बाबासाहेबांचे विचार वाचतो, ऐकतो आणि गावागावामध्ये जाऊन त्याची प्रेरणा सांगतो। कारण वेळ कमी आहे म्हणून तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। आणि सरांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे आणि सरांच्या आग्रहावरून अनिलने मला बोलायला 2 शब्द दिलेले आणि म्हणून मी तुम्हाला फार बोर करणार नाही। त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आहे।
आज जर तुम्ही बघितलं तर खूप मोठा संघर्ष जाती जातीमध्ये निर्माण झालेला आहे. भांडणं लावायची इथं कामं चाललेली आहेत. पण तुम्ही किती भांडणं लावा बौद्धांमध्ये मातंगांमध्ये, पण आम्हाला माहिती आहे आमचे उद्धार करते बाबासाहेब आंबेडकर आणि आम्हाला सांगून गेले अण्णाभाऊ साठे जगबदल घालून गावामध्ये सांगून गेले भीमराव आणि चले हे अण्णा तेरी बात पे भीमजी के राह पर. आम्ही अण्णा भाऊंच्या विचारांवर बाबासाहेबांना कधीच सोडणार नाही. ह्या मनोवाद्यांनी किती बी त्यांना हे करू द्या, आम्हाला वेगळं करायचा प्रयत्न करू द्या, पण मातंग समाज हा आता हुशार झालेला आहे, शिक्षित झालेला आहे. आम्ही फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून आम्ही वेगळे होणार नाही. आमचा बाप बाबासाहेब आहे, माझा भाऊ अण्णा भावे, हे तुम्हाला सांगतो मी. आणि एवढंच बोलतो, 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय भारत. हा संयुक्त कार्यक्रम आहे. अनेक शूरवीरांचा, अनेक विद्वानांचा, याच्यामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर 8, 11, 14 या दिवशी यांचं जे जन्मतारखेच्या संबंधाने वेगवेगळे कार्यक्रम घेणार होते, त्याचे संयुक्त एकत्रित कार्यक्रम घेण्याचा आणि ॲडव्होकेट अनिल इंगळे यांनी जो उपक्रम केलेला आहे याच्याबद्दल मी त्यांचेही अभिवादन करतो, त्यांचेही अभिनंदन करतो. अनिल इंगळे या भागामध्ये बरंचसं काही कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याच्या बातम्या सतत आमच्या कानावर येत असतात. मला वाटतं की त्यांनी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे ही एक मोठी वाट सर्वांसाठी दिसून येणार आहे. त्या वाटेने अनिल इंग्लंडबरोबर आपण सर्वांनी पुढे जाऊन आपल्याच ध्येय साध्य करावं अशी ही विनंती मी आपल्याला करत आहे. मित्रांनो, अनंत दारोटकर नाव घेतले की शिवाजी महाराज आणि विशेषतः संभाजी महाराज हे सर्वांच्या जिभेवर येतच. 1995 मध्ये या RSSच्या लोकांनी मीटिंग घेतली आणि असं सांगितलं की आपण खूप धर्म झाले, आपले आर्य धर्म झालं, धर्म झाले, सनातनी धर्म झाले आणि मग आपण ह्या लोकांना कसं काय फसवणार, तर फसवणार एकच हिंदू शब्द वापरू. मग त्यासाठी म्हणे आपण ह्यांना असं सांगू हे सगळे हिंदू आहे, ते हिंदू आहे, ते हिंदू आहे. आणि त्यांनी सगळ्या भारतभर हा जो गोंधळ घातलेला आहे त्या हिंदूच्या नावावर, पण त्यांनी कधीही हिंदू शब्दाची फोड केली नाही. मित्रांनो, हिंदू शब्द कागदावर लिहा, मी म्हणतो म्हणून लिहा. त्या हिंदू शब्दाच्या मध्ये रेग मारा आणि तुम्हाला लक्षात येईल त्या शब्दाची फोड काय आहे. ही वर अनुस्वार आहे हिंद, पुढे दू, ही दू म्हणजे काय, हीन हे दुसरे, दू म्हणजे दुसरे, हे दुसरे सगळे हीन दर्जाचे लोक आहेत. अरे काय हिंदू धर्माचे नाव पण आहे हे आपण समजून घेतलं ना तर फार वेळ सय्यद समजून घ्या, मग यांना सरकारला वेळ लागणार नाही. हे जोपर आपल्याला कळत नाही तो आपल्याला धर्म 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 सगळीकडे ढोल बजवतात, हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. मी इथं स्पष्टपणे आज इथं सांगताना मी माझे संख्येचं व्याख्यान होतं तिथं मी स्पष्ट सांगत असतो की हे जे आहे हे फक्त बनवण्यासाठी, तुम्हाला बनवायचं आणि मला सांगा ना तुम्हाला बनवायचं आणि तुमची जी मोठी मोठी जी हिरो होऊन गेले त्यांच्याकडे कसं पाहायचं त्यांच्याकडे पाहायचं. आता तर काय 2 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी तो कोण बागेश्वर म्हणून एक हिरो आला, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की त्याचे केस बिस पाहायचं या हा रस्त्याने हिरोगिरी करत जाईल अशी व्यक्ती. अरे त्याने यावं आणि शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी बोलावं. शिवाजी महाराज आले आणि तो रामदास, तो कोण रामदास आहे, रामदास गोसावी. त्या गोसाव्याकडे शिवाजी महाराज गेले आणि त्यांनी सांगितलं की मला फार जड झालं हे तुमच्या पायशी ठेवतो. मग तो सांगतो की नाही तू माझा शिष्य ना, माझा हुकूम मानायचा आणि माझा हुकूम मानायचा तुम्ही परत सांगतो की तूच राज्य कर. अरे हा कोण आहे रामदास, ऐकाय काय, हा रामदास म्हणजे ज्यांनी दासबोध लिहिलाय, हा दासबोध वाला रामदास. काय दासबोध लिहिलाय, काय दासबोध लिहिलाय त्यांनी तुम्हाला सांगतो. त्याला त्या दासबोध मध्ये काय लिहिलं जातो, त्यांनी तुकारामांबद्दल लिहिलं. संत तुकाराम आपल्याला म्हणजे, आणि त्याने संत तुकारामबद्दल एक लिहिलं ना
तुका तोडून बोले, तुकाराम महाराजांच्या त्या ह्याच्यात आहे, तुका तोडून बोले, वाट सांडूनच आले, कुकर्मी मित्र केले, तू एक मूर्ख. तुकाराम हा मूर्ख आहे का? मूर्खांच्या लक्षणं दासबोधामध्ये आहे, तुम्ही पहा. माझ्यावर एकटू पहा, त्याच्यामध्ये दासबोधामध्ये तुका तोडून बोले, वाट सांडूनच आले, कुकर्मी मित्र केले, तू एक मूर्ख. अरे तुकारामांना मूर्ख म्हणणारा हा रामदास गोसावड्या, हा याला कोर्टामध्ये मी तो फार उलटा केलाय. त्या क्रॉस घेताना कोणाची क्रॉस घेतो त्याचं नाव तुम्हाला माहिती असेल, यांनाही माहिती असेल. पण हे करताना मी स्पष्ट सांगितलंय की ह्या रामदास ह्या रामदास हा तुकारामांचा खुनी आहे. हा रामदास तुकारामांचा खुनी. 10 वर्ष कुठे पळाला होता म्हणजे तो तिकडे गेला, युपी मध्ये कुठे राहिला काय नाही. तो 10 वर्ष त्या शिवकाच्या घळीमध्ये लोक बसलेला बकरा, त्याची गोष्ट इतर सांगतो वेगळी आहे. पण असा हा रामदास, आणि त्या रामदासांनी नुसतं तेवढं केलं असं नाही, तेवढंच सांगितलं नाही, तेवढं न बोलले, वाटतं सांगून झाले, कुकर्मे मित्र केले. अरे आपण सगळं कुकर्मे आहोत, आपण सगळं कुकर्मे. चांगला फक्त तोच, चांगला तोच आणि ते जाणीववाले असं त्यातून असं निघतो. हे काय म्हणायचे ज्यांना हा दासबोध ये, त्याच्या काय म्हणतं ते बैठका बिठका. अरे मी या राजगडवर कायम जातो, राजगडवर गेल्यानंतर मला खास निमंत्रण आलं की सर तुम्ही या तिथं, आणि राजगड आम्ही काय म्हणतात त्याला ते सप्ताह घेतो. त्या सप्ताहात गेल्यानंतर मी तिथं पाहिलं तर तिथे दरवाज्यातून एंट्री केल्यानंतर समोरच्या माणसाकडे जातो, आणि माझं मस्त आणलं म्हणजे म्हणलं तुम्ही ह्याच्यासाठी मला बोलवलं का? मग तिथे जे काय व्हायचं ते झालं, आणि सगळ्यांनी निर्णय घेतला. मी माझ्याबरोबर खल केला, आणि इथून पुढे आम्ही तुमचं जे दासबोध वाचणार आणि दासबोध हे केले. या दासबोधामध्ये काय लिहिले?